नमस्कार। आता भूमी ही बाळासोबत आपल्या रूममध्ये बसून खेळत असते। तिथे नीलांबरी आणि पौर्णिमा येतात। पौर्णिमा म्हणते, भूमीताई दे ना मला बाळाजवळ, मला दे ना माझ्याकडे बाळ, मला सुद्धा त्याला खेळवायचं आहे। तेव्हा लगेच भूमी म्हणते थांबा देते, आणि ती म्हणते अगं नाही नाही बाळ रडतंय। बाळ म्हणते मला या मावशीकडे नाही जायचंय, ती मला रडवते। हे बघ पौर्णिमा, तुझं आणि माझं काय वैर असेल ते असेल, पण बाळासोबत तू नीटच वागायचं, कळलं ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते ठीक आहे। पण पौर्णिमा आणि नीलांबरी या भूमीला सत्य सांगायला आलेले असतात। पण इकडे आता जी नर्स असते रागिणीने जिला काम करायला सांगितलेलं असतं हॉस्पिटलमध्ये, ती नर्स आता सारखी रागिणीला फोन करत असते। तेव्हा रागिणी म्हणते ही बया आता मला कशाला फोन करते सारखे सारखे। रागिणीने त्या नर्सकडून काम तर करून घेतलं असतं, पण तिला एक फुटकी कवडीसुद्धा दिलेली नसते, तिला पैसे काहीच दिलेले नसतात। त्यामुळे ती नर्स सारखे फोन करत असते आणि रागिणी काही फोन उचलत नाही। मग ती नर्स शेवटी कंटाळून आकाशभूमीच्या घराच्या इथे येते, बंगल्याबाहेर येते आणि रागिणीला फोन करते आणि रागिणीला म्हणते आत्ताच्या आत्ता माझे जेवढे पैसे झालेत ना तेवढे पैसे सगळे खाली घेऊन या, नाहीतर मी जाऊन आकाशभूमीला सगळं सत्य सांगेल। ते ऐकून रागिणी घाबरते। रागिणी तिला म्हणते येते येते, आलीच मी। त्यानंतर ती नर्स तिथेच उभी असते आणि एऱ्याझऱ्या घालत असते, रागिणीची वाट बघत असते। तेवढ्यात भूमी खिडकीतून त्या नर्सला बघते आणि भूमी म्हणते ही तर हॉस्पिटलमधली नर्स आहे, ही इथे कशासाठी आली असेल? म्हणून भूमी डायरेक्ट तिला भेटायला खाली येते आणि भूमी विचारते काय ग, तू इथे कशाला आली आहेस? हॉस्पिटलची कामं सोडून झालं ना आता काम, मग तू कशाला इथे आली आहेस? तेव्हा ती नर्स घाबरते। नर्सना काय बोलावं समजत नाही। तेवढ्यात आकाशसुद्धा भूमीला शोधत बाहेर येतो। आता आकाशला सुद्धा नर्सला तिथे बघून मोठा धक्काच बसतो। रागिणी काही खाली येत नसते, कारण रागिणीकडे पैसेच नसतात। ती कुठून पैसे घेऊन येणार? ती पैशाची जुळवाजुळव करत असते, पैसे कुठून घ्यायचे कुठून चोरायचे असा विचार करत असते। तोपर्यंत आकाशभूमी या नर्सजवळ पोचलेले असतात। आकाश म्हणतो तुम्ही मॅडम इथे कशाला आलात? तेव्हा ती नर्स काहीच बोलत नाही। तेव्हा आकाश म्हणतो खरं खरं सांगा तुम्ही इथे का आलात, नाहीतर मी तुम्हाला पोलिसात देईन, मी पोलीस कंप्लेंट करेन तुमची। आता मात्र पोलीस कंप्लेंटचं नाव ऐकताच नर्स घाबरते आणि म्हणते ठीक आहे, सांगते तुम्हाला मी इथे कशासाठी आली आहे ते। तेव्हा आकाश म्हणतो सांग पटापट। नर्स म्हणते अहो तुमचं बाळ जिवंत आहे। ते ऐकून आकाशभूमीला धक्का बसतो। आकाश म्हणतो जिवंत आहे म्हणजे? तेव्हा ती नर्स म्हणते म्हणजे या भूमी मॅडमने जिवंतच बाळाला जन्म दिला होता, मेलेल्या बाळाला नाही। ते ऐकून आकाशभूमीच्या पायाखालची जमीन सरकते। आकाश म्हणतो मग कुठे आहे आमचं बाळ आता? तेव्हा नर्स म्हणते मला त्या तुमच्या घरातल्या रागिणी आहेत ना, रागिणी पटवर्धन, त्यांनी सांगितलं मी तुला पाहिजे तेवढे पैसे देते, तू फक्त बाळांची अदलाबदल कर। भूमीच्या बाळाच्या इथे मेलेलं बाळ नेऊन ठेव आणि जिवंत बाळ त्या घेऊन गेल्या। ते ऐकून आता मात्र आकाशभूमीला खूपच मोठा धक्का बसतो। आकाश म्हणतो काय? तेव्हा ती म्हणते हो, आणि आता मला त्यांनी पैसे सुद्धा दिले नाहीत, पैसे देता त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं, म्हणून मी पैसे नेण्यासाठीच इथे आली आहे आणि अजून त्या घराच्या बाहेर येत नाही आहेत, माझ्या फोन पण उचलत नाही आहेत। ते ऐकून आकाशभूमीला खूपच राग येतो। आकाश तसाच तावातावाने घरी येतो आणि रागिणीच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो बोल बोल, माझं बाळ कुठे आहे, आत्ताच्या आत्ता सांग। आता रागिणी खूपच घाबरते। तर राजाराम काका देखील रागिणीला चांगलेच फटके देतात आणि म्हणतात कुठे ठेवलंस बोल तू आकाशभूमीचं बाळ? तेव्हा रागिणी म्हणते मी तर त्या अशा कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या इथे नेऊन ठेवलेलं, तिथून पुढे ते कुठे नेलं मला काहीच माहीत नाही। ते ऐकून आकाशभूमीच्या पायाखालची जमीन सरकते। आता आकाश म्हणतो चल तुला पण मी आता तिथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच नेऊन टाकतो। असं म्हटल्याबरोबर रागिणीची आता चांगलीच पुंगी वाजलेली आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।